पुण्याजवळील हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 100 एकर जमीन 300 कोटी रुपयाला पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला व्यवहार ठरवला गेला। याच्यामध्ये राज्य सरकारने दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळाला मदत केलेली आहे। खरं तर 26 फेब्रुवारी 2025 रोजी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळाने बोगस ठराव केला। 12 ठराव बनावट सह्यांच्या आधाराने सभासदांची मृत सभासदांच्या सह्या, बनावट सभासदांच्या सह्या आणि काही सभासदांच्या खोट्या सह्या करून खोटा दस्तऐवज करून राज्य सरकारकडे जमीन विक्रीच्या परवानगीचा प्रस्ताव पाठवला। राज्य सरकारची त्याच्यामध्ये दिशाभूल झालेली आहे आणि राज्य सरकारने 16/9/2025 रोजी कारखान्याला जमीन विक्रीची परमिशन दिली, ज्याच्यामध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या होत्या। पणन विभागाला त्याच्यामध्ये विश्वासात घेतलेलं नव्हतं। पणन विभागाने 12/1ची परमिशन बाजार समितीला दिलेली नसताना बाजार समितीने GRच्या आधाराने, व्हॉट्सअपला आलेल्या GRच्या आधाराने 36 कोटी रुपये साखर कारखान्याला दिले आणि कारखान्याचे चेअरमन सुभाष चंद्रकांत जगताप आणि बाजार समितीचे चेअरमन प्रकाश चंद्रकांत जगताप या दोन सख्या भावांनी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करून हे ॲग्रीमेंट केलेलं आहे। या संदर्भात आमच्या सातत्याने शासनाकडे तक्रारी होत्या। याआधी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आमची चालू आहे। बाजार समितीच्या आणि थेऊरच्या या व्यवहारामध्ये पुणे पोलीस आयुक्ताकडे आर्थिक गुन्हे शाखेकडनं या गैरव्यवहाराची बनावट दस्तऐवज बनवल्याबद्दल चौकशी सुद्धा सुरू आहे। पणन संचालकाकडनं सुद्धा बाजार समितीच्या कारभाराची चौकशी सुरू आहे, ती प्रलंबित आहे। यशवंत सहकारी साखर कारखान्याने सुद्धा गैरकारभाराची साखर आयुक्त कार्यालयाने अद्याप चौकशी सुरू केलेली नाही। असं सगळं असताना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत दत्तात्रय काळभोर यांनी मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर रीतसर तक्रार दिली होती। यशवंत सहकारी साखर कारखान्याची जी काही जमीन आहे ती पूर्वी चिंचवड देवस्थानची होती, ती वर्ग 3ची होती, त्यामुळे त्या जमिनीच्या संदर्भात महसूल विभागाचे अभिप्राय घेणं अपेक्षित आहे। अशा पद्धतीचं तक्रार अर्ज बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर 12 तारखेला 12/12/2025 काल याच्यावर स्थगिती दिलेली आहे आणि साखर आयुक्त, पणन संचालक आणि कारखान्याकडनं त्याच्याबद्दलचा स्वयंस्पष्ट अहवाल मागवलेला आहे। जोपर्यंत तो अहवाल येत नाही आणि शासनाचा पुन्हा निर्णय होत नाही, GR मध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत या व्यवहारावर आता स्थगिती आलेली आहे। राज्य सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं या निर्णयाबद्दल आम्ही स्वागत करतो शेतकरी म्हणून, कारण आम्ही कृती समिती शेतकरी सभासदांची या संदर्भात शासनाकडे वारंवार तक्रारी करत आहोत। घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करत आहोत। आता पुणे पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखेकडनं या संदर्भात कधी गुन्हे दाखल होत आहेत याची आम्ही वाट बघत आहोत।